तुम्हाला माहित नाही आजचा ब्लॉग काहीच कामाचा नाही, स्किप करा. स्किप नाही करत का थांबा, मग शेवटपर्यंत पहा. आणि जाता जाता तुमच्या भावाला नक्की फॉलो करून घ्या. सकाळी सकाळी उठलो डायरेक्ट मेस मध्ये गेलो. मेस मध्ये एक नंबर जेवण होता. आणि थोड्या वेळातच मग मला पोटे दिसला आणि पोटेच्या बाजूने झाटे दिसला. त्याचं अळणा असेच आहेत भाऊ, टेन्शन नका घेऊ. पजाई भेटला, त्याला म्हटलं लवकर जा रे बा कॉलेजले. काश्मीरचा विकास मनसन पात्रिकारीला ब्लॉग मध्ये घेतला आणि थोडीशी रील शूट करून मी चाललो होतो विद्याभवन मध्ये. आणि थोड्या वेळातच मग विद्याभवनात पोहोचलो आणि तिथे विठ्ठलाने पोट्टे आपली वाट पाहत जाय. थोड्या वेळातच मग क्लासमध्ये बसलो आणि रामनेमाळे आला. मग क्लास झाल्यावर पाणी पेलो आणि थोड्या वेळातच मग गेले ठसका लागला होता. त्याला म्हटलं काय झालं रे बाई एवढा कोण हसून आला तू. ते अकोल्याचे प्रधान म्हटलं विषय होणारच आहे. फेलकरला भेटलो आणि थोड्या वेळातच हॉस्टेलवर चाललो होतो. तेवढ्यातच इथं पाणी लावणं सुरू केलं कारण की उन्हाळा लागला ना भाऊ. नंतर मग आम्ही हॉस्टेलवर गेलो आणि वेदांत दारोकरले घरी जायचं होतं. वेदांत दारोकर चालला घरी. आम्ही चाललो होतो नंतर कटिंग करायला. थोड्या वेळातच मग विनोद भुजवळ गेलो. त्याला म्हटलं लवकर कचोरी द्यावं भाऊ. कचोरी घेतली आणि टिवस्कर भेटला, चहा पेतो म्हणे. त्याला म्हटलं तू चहा पे, आम्ही येतो बाद कटिंग करून. मग चाललो आम्ही कटिंग करायला. आणि थोड्या वेळातच मग आशिष इंगळेला बसलो डायरेक्ट कटिंग करायला पहिले. आणि रामनेमाळेला बसवलं. रामनेमाळे तर झोपला होता. आशिष रेडी झाला आणि रामनेमाळे रेडी झाला. मग मी बसलो डायरेक्ट कटिंग करायला. त्याला म्हटलं एक नंबर करून द्यावा बा, रील बनवा लागतात मला. मग थोड्या वेळातच मग कटिंग करणं झाली. चला मग मित्रांनो, मी चाललो होतो हॉस्टेलवर. 360च्या स्पीडनं मी पोहोचलो डायरेक्ट कॉलेजमध्ये. कॉलेज म्हणजे आपलं दुसरं घरच आहे ना भाऊ. मग चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. जय महाराष्ट्र.